मागे पाणी निधी एक चुळी, संत मागे पाणी निधी एक चुळी, दासीस आंघोळी ठेवी पाणी, दासीस आंघोळी ठेवी पाणी, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोळा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, संतासी जे कोणी करीतो टवाळ्या, संतासी जे कोणी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीची, भावे धुतो चोळ्या दासीची, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी ठुंका, म्हणे त्याच्या तोंडावरी ठुंका, जातो यमलोका भोगावया, यमलोका भोगावया, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, संतासी जे कोणी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 317व्या क्रमांकाचा आपला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पामराचं कर्तृत्व सांगतात. पामर कोणाचं कर्तृत्व? पामर. शास्त्रानं जनाचे वर्ग प्रकार 4 केले. पामर विषयी, जिज्ञासू आणि ज्ञान. जनाचं वर्गीकरण म्हणजे भक्ताचं वर्गीकरण नाही. भक्त अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्ताचं वर्गीकरण. आणि जनाच्या वर्गीकरणात विषयी पामर, विषयी, जिज्ञासू, ज्ञानी पैकी हे अभंग पामराबद्दल. पामराचा धिक्कार केला तुकोबारायांनी या अभंगात. धिक्कार. त्याच्या तोंडावरील ठुंका. फवाऱ्यावर काय म्हणले? ठोका त्या पामराचा. यमलोकाला भोगायला जातो असा पामर यमपुरीतच निश्चित जात असतो. त्यापैकी पामर कोणला म्हणावं आणि विषयी कोणला म्हणावं अशी काही निवड. जिज्ञासू तर जिज्ञासू आणि मुक्त तर मुक्तच आहे. मग पहिला आता उदाहरणार्थ हे पामर आहे. करुणे ते करी, असंभाव्य मणी धरी, आणि चिंतू नये ते विचारी जयाची गती. पामराची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानपूर केली. करुणे ते करतो, करुणे ते हो, करुणे ते करीन, असंभाव्य मणी धरी, काही मनात धरते, आणि चिंतू नये ते विचारी जयाची गती. की चिंतन करून त्या गोष्टीचं चिंतन करतो अशी त्याची बुद्धी असते. कोणाची? त्या पामराची. पामर सर्वात हलकटे आणि सर्वात माणसामध्ये माणूस असून ते माणूस नाही. मग कोण आहे तुकोबाराय म्हणले? हो, पुच्छ नाही पाय चारी तर मनुष्य परी कुतुरी. तुकाराम महाराज म्हणले फक्त शेपूट नाही आणि 4 पाय नाहीत म्हणले. कुत्र्याला काय असते? 4 पाय आणि शेपूट असते. याला ते 2च पाय आहेत आणि शेपूट एक नाही. पण कुत्र्यात आणि याच्यात काही फरक असा पामर. हे पामर ज्ञाने महाराज म्हणले ना, पाहून या मूर्षेपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो गाडीचा मेंढा जाणा विषयाचरणा विचार. पाहून या मूर्षेपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दवदान पुच्छे विन तो. गाढव म्हणले काय? मेंढर म्हणले दाढीचं मेंढरू. काय उपयोग आहे? मनुष्य जन्माला आला जर वेदविधी कळत नाही तर तो माणूस माणूस नाहीये. माणूस कृतीनं होत असतो का काय शरीरानं होत असतो? हा, शरीरानं जरी माणसाचं शरीर असेल आणि तो पशुवत जिंदगी. म्हणून तर शास्त्रानं शूद्राला अंत्यकर्माबद्दल विधी सांगितला नाही. शूद्र जर मेला, आता हे काही शूद्र लोक सुद्धा धावा ही वगैरे करायला, हे करण्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही, पण करणं गरजेचं नाही. शूद्र एक ते त्याचा कोणताच संस्कार झालेला नाही.
त्याचा कोणताच संस्कार झाला नाही तो शूद्र. लक्षात आलं की नाही? पहिला संस्कार गर्भधान, एक श्रेष्ठ नंबरनं 16 संस्कार शास्त्रात सांगितलं वैदिक लोकायला वेदानं 16 संस्कार. म्हणजे पहिला गर्भधान आहे, दुसरा जातक आहे, तिसरा चौल आहे, हे सगळे क्रमांक श्रेष्ठ क्रमांकानं. मग उपनयन संस्कार सगळ्यात महत्वाचा, त्या जिंदगी 16 संस्कारापैकी उपनयन. आणि मग उपनयन संस्कार म्हणजे मौंजी बंधन. मग मौंजी बंधन झालं की मग तो शूद्र असलेला माणूस किंवा पोरगा मग तो ब्राह्मण झाला. त्याला जाणव आलं. जोपर्यंत जाणव नाही तोपर्यंत शूद्र. जाणव आलं की कोण झाला? द्विज. द्विज द्विज म्हणजे कळलं का? द्विनाम दोन, जन्म जन्म. ज्याच्या गळ्यात जाणव आहे तो द्विज, ज्याला जाणव नाही तो शूद्र. कोण्या जातीतला असो, ब्राह्मण असो, मराठ्यात जन्मलेला असो, कुंभार वंशात असो, कोण्या वंशात असो, तो शूद्र आहे. म्हणजे अशा शूद्राला म्हणजे वैदिक संस्कार करायची काही गरजच नाही. शूद्राचं सुतक सुद्धा नाही. द्विज लोकांनी सुतक पाळायची काय गरज आहे? शूद्र अवस्थेत मेला असेल तर ते, म्हणून तर बिना लग्नाच्या पोराचं एवढंच सुटत नाही का? उपनयन संस्कार नाही झाले, लग्न संस्कारही नाही झाला. लग्न एक संस्कार आहे ना. बर ब्रह्मचारी मेला म्हणा, तो बटू नव्हता. बटू म्हणजे जाणू एक त्याला असायला पाहिजे होतं, म्हणजे उपनयन संस्कार रहित होता. न उपनयन संस्कार रहित माणसाचं कुठं कशाचा विचार? जनावर मेलं काय, माणूस मेला काय? आणि याच्यापेक्षा मी गोष्ट बघा, फाशी घेऊन मरणं, जीव देणं पाण्यात, अग्नी फुकून घेऊन स्वतः मरणं, विष पिऊन मरणं, हे आत्महत्या जे लोक आहेत. तर आत्महत्या सुद्धा शास्त्रात सांगितलेलं नाही. संस्कार हे जनावरासारखं मिळत. जनावर तरी त्यापेक्षा बरं, कारण का पुढच्या गतीला जाता येते. एखादा बैल मेला बरोबर आहे, तर मग त्याला ईश्वरानं नियुक्ती केली. आता पहिला बैलाचा जन्म संपला, याच्या पाठीमागे याला काय करायचं? डोकर जाऊ डोकर. लक्षात आलं का? म्हणजे भोगायले येऊन चालू आहे, भोगायले येऊन पुढच्या याच्यापेक्षा निकृष्ट आत्महत्या करणारा म्हणून. त्या बैलापेक्षा सुद्धा बैल मेला नाही का, 4 पायाला धरायचं कुठं नेऊन फेकून तद्वत आहे. त्याच्यावर निकृष्ट आहे कोण? आत्महत्या करणार. ते तरी बैलाच्या जन्माला गेलं तर पुढच्या जन्माचं त्याला नियोजन आहे. याला तर पुढचा जन्म बी नाही, प्रेत व्हावं लागते. विषयात येऊन जसा भागवतात जाता का नाही, ते कोण धुंदुकारी प्रेत येऊन गेला होता, भूत झाला होता. आणि मग ते भूत झालेलं श्रीमद भागवताच्या ब्रह्मज्ञान ऐकून ते उठवले. त्याचा उद्धार झाला, ते विमानात बसून गेले. ती सद्गती त्याला मिळाली. नाही तर अन्य साधनांना काही त्याला सद्गती मिळत नाही. आत्महत्या या माणसाला सद्गती नाही शास्त्रात सांगितली. आत्महत्याला जो माणूस आहे ना, कोटी गोहत्या ब्रह्महत्यांची प्रायश्चित आहे शास्त्रार्थीची, पण आत्महत्या नराशी प्रायश्चित त्याशी असे ना. कोट्यवधी बाम न मारले एखाद्यानं, किती? एक ब्राह्मण मारला तर एक ब्रह्महत्या लागली. महापातक आहे. ब्राह्मण मारणं महापातक. ब्राह्मण म्हणजे कोणता? ब्राह्मणाचा पोरगा नाही. हा ब्रह्म. असं असल्यावर शूद्रपणाच्या काय कसा पाया पडतो हे तर तुला कळतंय. हे कळत असल्यावर नादी लागेल का मग कोणाच्या? हे ज्याला कळालं, जन्म ना आहे ते शूद्र. हा जन्मतानी प्रत्येकाचा पोरगा शूद्र. लक्षात आलं का? वारकाचं पोरगही शूद्र आणि ब्राह्मणाचं पोरगही शूद्र. लक्षात आलं का? जन्मना आहे ते शूद्र. कोणीही जन्म तर तो शूद्र. ब्राह्मणाचं पोरग लहानपणी गावाच्या पोराला अभिषेक करायचा अधिकार आहे. जरी ब्राह्मणाच्या पोटी जन्मला शुद्ध, त्याचा बाप शुद्ध आहे, सगळं आहे. हे जन्मलं आणि उभं 5 वर्षाचं झालं, त्याला मंत्रही शिकविले. 5 वर्षाच्या पोराला मंत्र येत नाही, शिकवूया या पोटावणी बोलता येते न बोला काय रोगारा. संस्कृत शिकले त्याला येते ते मंत्र, शिवाय हे ते म्हणताय. पण बिना जाण्याचं जर म्हणलं तर ते जमत नाही ना. त्याच्या हाताने अभिषेक जमत नाही ना, ते शूद्र आहे ना. मग त्याला जाणवत पाहिजे, त्याच्या गळ्यात आलं पाहिजे. गोटोडपुर्यात मंगळम, त्याचे उपनयन संस्कार झाले पाहिजे. आणि उपनयन संस्कार जर झाले आणि मग द्विजत्व आलं आणि मग त्याला अभिषेक करायचा अधिकार झाला. तिथून पुढे एक जाणव आलं का, मग त्या अभिषेक कोणाचेही करू शकतो. लग्न करील न करील, नाही लग्न जन्मभर केलं नाही ठीक ब्रह्मचारी.
कडला शास्त्री म्हणे नैष्ठिक ब्रह्मचारी, त्याला एकच जाणव मरुष्ट राहणार, लग्न नाही संस्कार जर झाला तर एकच जाणव. पण एक जाणव आहे ते मेन एक जाणव आहे ना, की पत्नीबद्दल दुसरं लग्न केल्याबद्दल दुसरं आलं ते सोडा, पण त्यानं जर नाही लग्न केलं तर एकच जाणव. पण एका जाणवामुळं जमलं ना ते एका कोण झाला द्विज, आणि त्या द्विजाला मग सगळे संस्कार कोणते प्राणप्रतिष्ठा असो, कोणतं मंत्र असो, पूजा असो, अभिषेक असो, त्याला करून घेण्याचा करण्याचा अधिकार आहे. करून बी घेता येतात. अध्ययन अध्यापन षटकर्मापैकी नाही काय, यजन यजन अध्ययन अध्यापन दानन प्रतिग्रह. यजन भी करता येतं, यजन भी करता येतं, अध्ययन करता येतं, अध्यापन करता येतं, दान देता येतं आणि प्रतिग्रह घेता येतो. एका जाणवाला मिटलं आणि मग जाणव आला की मग तो झाला द्विज, की पोरगा. कोणाचा पोरगा जाणव घातलं, मुंज झाली की कोण झाला द्विज. मग त्याच्या अलीकडला कोण म्हणलो तर आपण शूद्र. मग अशा शूद्राचे संस्कार शास्त्रात सांगितलेले संस्कार हे नाही का. आता हे आपल्याला लौकिकाचे आपण करतो तण करावं लागते, तण करतो, ती बाजू वेगळी आहे. पण हिंदू धर्मांतर्गत जर असा संस्कार हिनात मेला माणूस किंवा विना संस्कारात मेला तर त्याचं काही वैदिक कर्म सांगितलेलं नाही असं शास्त्र. आणि त्याच्याहून निकृष्ट आत्महत्या आहे. कोट्यवधी ब्राह्मण मारले, किती कोट्यवधी ब्राह्मण. एक ब्राह्मण मारला ते एक ब्रह्महत्या लागते. आणि ब्रह्महत्या काय मोठं पाप आहे. ब्रह्महत्या सुरापान ब्रह्महत्या घडे हा या राजी पर्जन्य न पडे, हो शुक्रिय धरियले पाणी आडे, हो पडे अवर्षण बहुकाळ. हो अयोध्ये हे रामायण रामायण रामायण. बरं कुठला विषय आहे काय हे विषय कुठला आहे सांगता कुठे कोण आहे रामायण गाडवा कुठला नाही येतो काय तुम्हाला विचारायचं काम ते चढवस के जवाहर काय गेला हा कुठली कथा आहे रे रामायणामध्येच कथा आहे. हाय बाबा कुठली राक्षसाला ब्रह्महत्या घडली तुम्ही त्या मारवण्याच्या समोर दुष्काळ पडण्याचं कारण हा वाळवण सरळ स्पर्धा विसर न गेली पण बोला पण श्रावण बाळ मारले पहिल्या बालकांडाच कथा. श्रावण बाळ दशरथाच्या काळात मेला आणि मग श्रावण बाळ मेल्यावर तिथं वर्णन आहे 12 वर्ष पाऊस आयुध घेऊन आहे. बरोबर आहे. मग ते म्हणजे जे राष्ट्रीय काय ब्रह्महत्या घडे ते राष्ट्रीय पर्जन्य न पडे ते तिथं वर्णन. शुक्रिय धरियले पाणी आले, शुक्रिया धरियले पाणी आले, हा पडे अवर्षण बहुकाळ. भाऊ का 12 वर्ष आवर्षण पडलं. शुक्राचार्याने शुक्र ग्रह वरी त्याला पाणी आलं धरलं पाऊसच पडले. शुक्र ग्रह आलं एवढं आता कसं आहे नाही, हा आता कसं आहे नाही की एवढं तुमच्याकडून ब्रह्माच्या व्हायना नाही तर आळू आला शुक्र. मग शुक्राचार्य युद्ध केलं तर करताना नमुचीच्या तिथे युद्ध नाही का, नमुची दैत्य मारले हे केले तिकडे ते पुन्हा मग पुत्र कामेची येते तिथून पुढे ते गोष्टी. हो मग एक ब्रह्महत्या झाली तर महापातक. ब्रह्महत्या सुरापान स्त्रियम गुरुअंगना गमा किती झाली पातक या कोणते कोणते. ब्राह्मण मारणं महापाप, स्त्रिय नाही ब्रह्महत्या. सुरापान म्हणजे दारू पेणं. पहिलं ब्राह्मण मारणं एक पाप, दारू पेणं दुसरं पाप. महापाप बरं साधं पाप नाही, पाप उपपाप पण महापाप हे कशानं जात नाहीत लोक. ब्राह्मण मारणं एक पाप, दारू पेणं महापाप दुसरं. स्त्रिय सोनं चोरणं, सोनं चोरू नये तिसरं महापाप आहे सोनं चोरणं. आणि गुरु अंगना गमा, तुम्ही गुरु मानला जे माणूस त्याच्या बायकोशी संभोग करणं. आपण गुरु मानला नाही करा कोणी तर ते आपला गुरु आहे. आणि गुरुची माय कोण असते आपली आई, गुरुची बायको आपली शिष्याची कोण आई. आणि मग त्या आईशी समागम केला महापाप. लक्षात आलं. माई संग गेल्याचं पाप आहे ना. म्हणजे 4 पाप महान आणि त्याच्यात 5वा कोणता तर काय हा असं आहे ते गुरु काय ब्रह्महत्या सुरापान सेम गुरुअंगना गमा महंती पातकांड्याहून संसर्गाच्या पिते सह. याच्या संग संबंध ठेवणारा, संसर्ग करणारा, सोबती राहणारा, लावून देणारा
त्याला त्याच्या ताटात त्याच्या संघ संघ राहणारा म्हणजे ब्राह्मण मारते त्याच्या संघ हे राहते ब्राह्मणाला मारायला लावून दिले कारणीभूत हे ठरला किंवा दारू पिते दारुड्या मी पित नाही म्हणला पण त्याच्या संघ राहत असतोय तो सुद्धा महापाप आहे ते सोनं चोरते म्हणला मी काही चोरीत नाही पण त्याच्या संघ राहतोय तोही महापाप आणि ती गुरुतल्पकता म्हणजे गुरुच्या पानगाव झोपतोय गुरुतल्पक नाम बोलन त्याच्या बायकोची समागम करते त्याचा मी सोबतीये हे सुद्धा कोण झाला महापापी म्हणजे संघ राहणारा पाचवा आता ही एक मग आता हे 5 महापाप आहे त्यापैकी ब्राह्मण मारणं महापाप असे ब्राह्मण कोठ्यावरी मारले किती मारले एक नाही मारले वाल्या कोळ्याने किती मारले होते किती मारले वाल्या कोळ्यानं 7 रान भरले मग वाल्मिकी रो 7 रांजेनो भरेलो बापेरो आता म्हणत होता आमच्या इथल्या लमाण्याचं खूप काय सांगा मला लमानी अजून बरी दे खडे रो का हा खडे ना हा कुबड होते का आमच्या आवाच्या कामा त्याचा बाप होता ढोर पळायला परशुराम लमाने आमच्या कामा आणि चुलत्याच्या कामावर ते कुबड असं मग ते दोघं बाप बेटा सगळंच यायचे घरून सगळं तिथं झाडझोड करणं हे करणं गाय आणणं वगैरे गाडी आणि मग बा काय त्याच्या भाषेत माझं काम झाले म्हणजे मी आवडलं मग ते म्हणायचं मग थोडं झाडायचं राहिले थांब जाते मग ते मिळून जायचे घरला आपलं जेवायला बाप बेटा असं तर ते पोराला हे शिकविते की गाणीला म्हणजे भाषेत ते ढोल चालित म्हणत होतं नाल्याला आले का म्हणायचं मी ऐकलं वाल्मिकी रो 7 रामेनो भरेलो बापेरो मी म्हणायचं मन इतर मला बरं वाटते ज्यानं म्हणले मला आवडायचं बरं वाल्मिकानं 7 रानं भरली म्हणायचं पापानं मग 7 रानं भरले पापानं वाल्मिकानं ब्राह्मण इतके मारले तर ते निर्मळ झाला की नाही झाला वाल्मिक खुशी झाला पुन्हा रामायण केलं राम जन्माच्या अगोदर एवढ्या पाप्याला प्रायश्चित मिळालं नारदानं सांगितलं 12 वर्ष नामस्मरण केलं राम राम शुद्ध झाला वाल्मिक काय ज्ञान आधी कवी नाम प्रतापो भय शुद्ध होई उलटा जापो त्याला राम तरी नीट येऊ का मरा मरा म्हणून लागलं पण मराचं राम राम झालं उलटा जाप केला उलटा स्वयंसा नाही केला त्याला राम येईना गेलं ना मारा धारा हे शिकलं होतं ते म्हणून मरा म्हणले नारद म्हणले मरा म्हण झालं की नाही तू मरा तुला येणार राम राम मरा मग मराचं काय झालं राम उलटा जापो वयो शुद्ध होई उलटा जापो अरे त्याच्याकडून उलटा जप झाला तरी ते माणूस शुद्ध झाला इतक्या हत्या करणारा ब्रह्मास्त्र म्हणजे त्याला प्रायश्चित आहे कशाला ब्रह्मास्त्र दारू पिण्याला प्रायश्चित आहे सोनं चोरण्याला प्रायश्चित आहे गुरुतल्पकता पाप लागलं त्याला प्रायश्चित आहे पण आत्महत्या येणाऱ्याला प्रायश्चित लवकर नाही त्यानं फाशी घेतली का ज्यानं इंद्रिय पेलं का असं म्हणजे स्वतःची स्वतः मिळाला का आत्महत्या करून त्याला प्रायश्चितच नाही म्हणून कोटी गोहत्या ब्रह्महत्यांची प्रायश्चित आहे शास्त्रार्थीशी बरे आत्महत्या या नराशी प्रायश्चित त्याशी असेल त्याला प्रायश्चित नाही म्हणून असा आत्महत्या मेला शूद्र जनावरात गणती येते त्याचं सुतक वगैरे बाधा करत नाही त्याचं सुतक नाही पाळायचं ते वरून लौकिका तुम्ही काही म्हणा आम्ही नाही पाळत भाऊ आम्ही आमच्या भावकीत असं घडलेलं असं तर आम्ही नाही पाळत त्याचं सुतकच नाही तर आम्ही पाळावं कशाला शास्त्रात सांगितलं नाही ना धर्मसिंधूत नाही निर्णय सिंधूत नाही भागवतात नाही कुठंही नाही सुतकच त्याचं सांगितलं नाही शास्त्रानं आम्ही पाळावं कशाला सूत्र आहे जनावरात गंती मिळत होते उभं 4 पायाला धरावून फेकून द्यावं कसं फेकून द्यावं माणूस आहे म्हणून त्याला जाळाव माणूस आहे मनुष्य जन्माला आलं तर मग ते ढोरावणी कसं फेकून द्यावं कुत्रे पोले खातेल उभे नाश होईल किंवा वास येईल दुर्गंध होईल म्हणून कुठतरी पोळून टाका कुठतरी जाळून टाका इतकं बाकी संस्कार काय संस्कार कशाला करावे कसे करावे अशी सगळी भानगडे म्हणायची म्हणून हे शूद्रात गणती झाली मग आता आपल्याला काय म्हणायचे ते शूद्र तर पामर सुद्धा शूद्र आहे जे जनाच्या वर्गीकरणात पामर आहे की नाही पामर म्हणजे कोणता संस्कार त्यानं मान्याने करीत नाही मन माने वागतो तो पामर अशा पामराचं वर्णन इथं तुकारामांनी केलं संत मागे पाणी नेदी एक चुरी तुकाराम महाराज म्हणले घरला आले आणि हे होता रानरंडी करणारा माणूस कोण आहे हे या बंगातला कोण आहे रंडीबाज माणूस आहे रंडीबाज
हे रंडीबाज माणूस आहे इथला, या अभंगातला रंडीबाज माणूस. आणि रंडीबाज माणूस त्या दासीच्या नादी लागलेला. दास श्याम संसार दूषिता, जसा ते अजामिळ ब्राह्मण रांडच्या नादी लागला. दास श्याम संसर्ग दूषिता. अजामिळ ब्राह्मणाचं वर्णन तिथं दासीच्या संसर्गात दोषी झाला. कोण? अजामिळ. तसा हा इथला अभंगातला पूर्ण अभंग त्याच्यावर एक माणसावर. कोणावर? रानरंडी करणार. म्हणले संत घरला आले. आता संत म्हणजे संत आहे, ते घरला आले. नियती बरं काय, संत मागे पाणी तर नियती एकच चोळी. एक घोटभर पाणी दिलं नाही त्या संताला. संत घरला आले म्हणजे पाणी मिळेल का? एक घोटभर नाही. अजिबात इथं नाही म्हणलं पाणी, जा पुढं. कळलं का? आणि दासी सांगोळी ठेवी पाणी. त्या रांड्याला आंघोळीला गरम पाणी हेट होते. कोण? हे रंडीबाज माणूस तिच्या आंघोळीला पाणी ठेवते. किती हलकटपणा, किती नीट वाद नाही. कोण म्हणतात? मग इथं शास्त्रात सांगितलंय तर काय, दासी ओंगळी आहे. दासी कोण आहे? ओंगळी आहे. धर्मपत्नीला ओंगळी नाही म्हणते. लग्नाची बायको विषयी माणूस हो. आणि पामर रानरंडी करतो तो पामर. आणि लग्नाच्या पत्नीशी संसार करतो तो विषय. मग याच्यापेक्षा हे चांगलं. ह्या रंडीबाज माणसापेक्षा एक पत्नी व्रतधारी जर असेल तर काय, आपल्या लग्नाच्या पत्नीला धर्मपत्नी म्हणून संसार करीत असेल आणि नीटनेटका जर वागला धर्मपत्नीसह, जर त्यानं बरं काय वैदिक विधानातले सगळे सत्कर्म केले, पूजा वगैरे, अर्चन, सत्यनारायण देव पूजा, यज्ञादी कर्म, हे सगळं जर करू लागला बिचारा आपल्या बायकोसहित तर त्याला स्वर्गातलं फळ मिळतं. काय मिळते? हा, मुक्त नाही होणार ना, मुक्त नाही होणार, पण काय मिळते त्याला? स्वर्ग मिळते. स्वर्ग. धर्मपत्नीशी संसार करणाऱ्या माणसाला स्वर्ग मिळते. फक्त आपली धर्मपत्नीच पत्नी, इतर स्त्रिया माते समान, स्वदारा गमन नेमिले गेले. शास्त्रानं सांगितले लग्नात अशी प्रतिज्ञाच केलेली शपथविधी. म्हणून आपल्याला गाढवाने वागायला अधिकार नाही. ज्या वेळेला हे आपलं लग्न होतं त्यावेळेला हे लग्न होत असताना साक्षीला ब्राह्मण असतो. कोण? ब्राह्मण. आणि देव कोणता? देव व्यापक. व्यापक ब्रह्म चैतन्य. व्यापक चैतन्य कोणतं? कुठंच ते फक्त बुद्ध्याधिष्ठान आहे ना. आणि व्यापक म्हणजे हेच अधिष्ठान. हे कशावर आहे? त्या ह्याच्या भोवताला आतून मधून मायकाच्या कोण आहे? ब्रह्मच आहे. त्या चौरंगाच्या सगळ्या पदार्थाच्या बाहेरून आतून हे कोण आहे? ऐसा जो मी समर्थू आणि जगाचा नाथू, गगन ऐसा साक्षी भूतो तोही मीच. आकाशासारखा साक्षी भूत आहे. जिथं जिथं आकाश आहे तिथं तिथं व्याप्ती त्याची आहे. नाही, आकाशाहून व्यापक आहे त्याच्याबरोबर. नाही, आकाश सापेक्ष व्यापक आहे तर ती निरपेक्ष व्यापक आहे. मग आहे नाही असं देव नाही कुठं सांगा. इथं नाही का, तिथं नाही का, तिथं नाही का, तिथं नाही, कुठं नाही देव. म्हणून तर हरीची असा हरी काही दिशा भावे जैसा तैसा हरी. इकडं पाहिलं हरी, तिकडं पाहिलं हरी, तिकडं पाहिलं हरी, तिकडं पाहिलं हरी, वरी पाहिलं हरी, खाली पाहिलं हरीशिवाय त्याला काही दृष्टीला दिसतच नाही. कोणला? अरे भगवत भक्त आहे. भगवत भक्त म्हणजे मुक्त. सर्वव्यापी ब्रह्म आहेच ना. आणि हे साक्षीदार आहे. तसा तुमचा कर्म साक्षी आधी कोणता आहे? कुटस्थ. म्हणजे बुद्धीची उपाधीनं उपहित जे ते कुटस्थ, आणि ते कुटस्थ तुमचा साक्षी आहे. पण ब्रह्मचैतन्य सर्व साक्षी आहे. अग्नीच्या चित्र सुद्धा त्या जाळामध्ये व्यापलेलं ते आहे. आतून बाहेरून त्या जाळात तेच ब्रह्मचैतन्य. म्हणून करिता वधूवरा पाणी ग्रहण. नवरदेव नवरीचं लग्न व्हायले, ज्यावेळेस झालं तुमचं झालं असेल ना, कोण तुमच्या साक्षीला? अग्नी ब्राह्मण देव. वा. मग इतर स्त्रिया माते समान. केवळ मग पाठ केलं का नाही? इतर स्त्रिया बरं का बाळांनो, इतर स्त्रिया माते समान. मग बायको कोणती? फक्त
लग्न करायला ना तीच बायको. बाकीच्या जगात किती बाया असत्याल आपल्यावर होडीला असल्या त्या आईसारख्या आणि आपल्यापेक्षा लहान असत्या त्या बहिणीसारख्या. कळलं? इतर स्त्रिया माते समान माईसारख्या जगातल्या कोणी बाया असत म्हणून फक्त हीच माझी धर्मपत्नी. बरोबर आहे. इतर स्त्रिया माते समान स्वदारा गमन नेमिले वेदे आणि स्वतःच्या स्त्रीशी समागम करणं असं वेदाची आज्ञा आहे. म्हणजे सैरदेविषयी सेवन करायचे होते. आपुली स्त्री गुरुप जरी झाली तीच भोगिता भली जिया कर. आपुली सांगे आपुली स्त्री हो गुरुप जरी झाली तरी तीच भोगिता भली जिया कर. हा असं एक तुकडं जरा मला विसरू लागलं म्हणजे दोन्ही एक होऊ लागलं. दुसरी एक आहे आपुली स्त्री धांगडी करियो परवडी का नाही गांगा. आपुली स्त्री धांगडी नाही धर्मपत्नी आणि धांगडी भोगिता एकच ही ओढी तरी का अपरवडी असणारे अंग असं सांगितले. काय म्हणले? धर्मपत्नी धांगडी. मला धर्मपत्नी म्हणजे लग्नाची बायको आणि धांगडी नाम काळवाती म्हणजे ठेवलेली बाई. माझा दोघीला सांभाळायला कष्ट एकच आहेत का वेगळे कष्ट? होय दादा लग्नाची बायको तिला एवढं घ्यावंच लागतंय जणू आणि दुसऱ्या बाईला घ्यावंच लागेल की नाही? एकच की खर्च एकच येणार का वेगळा येणार? दवाखान्यात तिला तुकडा देऊन न्यावं लागतंय आणि हिलाही न्यावं लागतंय. कष्ट तर सारखेच इतकं सांभाळायला मग का परवडे आणावे अंगा? मग कशाला तिच्या नादी लागाव? तिच्याच नादी लागलेलं बरं ना. कोणाच्या? आपल्या लग्नाच्या बायकोच्याच नादी लागलेलं बरं. कष्ट तर दोन्ही सारखेच आहे. मग असं चांगलं वागलं तर विषय होतात आणि स्वर्ग मिळेल तुम्हाला. आपल्या पत्नीशीच जर तुम्ही संसार करत राहिले आणि तिच्याशीच तुम्ही धर्म दिलाय तिला तिथं ते आणि काय ब्राह्मण असतो तिथं लग्न करताना साक्षीदार अग्नी आणि देव. मग त्यावेळेला आपण शपथ घेतलेली धर्मेच अर्थेच आणि कामेच अन्यत्र नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. धर्म तरी करील हिच्या बरोबर. कोणाबरोबर? त्या मुलीबरोबर ही पत्नी बरोबर. धर्म म्हणजे कळलं का? धर्म कळलं का? कोण्या धार्मिक कामाला ग्रस्तानं बिना बायकोचं बसायचं नाही. आता तुम्हाला आणखी पोटून सांगलं बरं का मला बायको डावी पाहिजे तर काय हो महाराजांची पूजा राहिली ना तुमची. मग या पामरापेक्षा मला बरे की नाही? या हाताच्या अभंगातला पामर आहे पत्नी धर्मपत्नी ती तिला धर्म देऊन टाकलाय तुम्ही. म्हणजे याचा अर्थ धर्म दिला म्हणजे मी धार्मिक कोणतंही काम बरं काय झाला कोणालाही लक्षात ठेवा. आता तुम्ही ग्रस्त नव्हतं तो ते झालं याचा अंगात फिंगत आहे ना अशी पोरं बरं काय. तुम्ही काय द्या तिला? धर्म. आणि धर्म दिल्यामुळं तुम्ही तिला डाव्या हाताला बसवूनच पूजा अर्चा करावं लागलं. लक्षात आलं? काय पूजा करायची सत्यनारायण करायचा यज्ञ करायचा याग करायचा काही करायचंय जे तिथं तिथं तुम्ही तिला संघ असली पाहिजे आणि ती संघ नसली तर पावलं होत नाही. आताही सांगा तुम्ही खरं बोलायला तुम्ही ग्रस्त आहेत का तसं वागा. हे साधकाचं बोलणं आता मुमुक्षु गेला इथं या अभंगात मुमुक्षु गेला. हे आता इथला ह्या खाल्ल्या माणसापेक्षा वरला माणूस बरा म्हणजे पामरापेक्षा विषयी लय चांगला लय चांगला लय चांगले. वय असं ना काहीतरी हा बरोबर वयाची 50 किती 25 ते 50 पर्यंत ग्रंथासन करण्यात आले आहे. त्याच्या पुढे वानप्रस्थासन स्वीकारायचा. अरे संन्यास भगवे कपडे लिहिलेले नव्हे. संन्यासी तो त्याग संकल्प की आता माझे नाही मी त्यांचा नाही माझे नाही हे आणि मी त्यांचा नाही याचं नाव संन्यास आहे ना. असा करावा ना या नाव बोलले नारायणी नाही आज कसा आहे नास काय हे संन्यास आहे. हे भगव्या कपड्याचा संन्यास नाही सांगितला. याचा अर्थ संन्यासी तो त्याग संकल्पाचा त्याग करावा लागतो तो संन्यास असू द्या. पण असो धर्मपत्नीशी संसार करणारा पामरापेक्षा चांगला का वाईट? रानरंडी करणाऱ्यापेक्षा लग्नाच्या पत्नीशी संसार करणारा 100 पट चांगला. शास्त्राच्या चौकटीत वाचला तो बिचारा विषयी ना लक्षात आलं की नाही?
म्हणून ग्रस्तानं धर्म दिल्यामुळं आपण अर्धांगी तिला म्हणून तर जर तुमची धर्मपत्नीला काही अडचण असेल ऋतुस्नातादी काही अडचण असते ना, आता सत्यनारायण ठरवलं उद्या सत्यनारायण आणि त्या दिवशी काही अडचण आली मग सुपारी घेऊन बसावला त्या पत्नीचं प्रत्येक म्हणून काय हातात गोड आहे बरडी सुपारी ते हातात घ्यायची आणि सत्यनारायण पूजा बसायची किंवा यज्ञाच्या पूजेला बसायची. रामाला सोन्याच्या बायका कराव्या लागल्या ग्रस्त होते ना म्हणून सोन्याच्या बायका केल्या आणि सोन्याच्या बायका करून पूजेला बसावं लागलं. प्रतीक करावंच लागलं ना, सोन्याच्या कमाईला प्रतीक करावं लागलं. पण तिच्याशिवाय पूजा होत आणि जिथं बायको उपस्थित नाही तिथं शास्त्रानं सांगितलंय तिच्याशिवाय दर्शन करता येत नाही, तू ग्रस्त आहेस. मग तू काय कर बरं काय, देवाला उजवा हात लाव, त्यावेळेला डावा हात उजव्या हाताला लाव. देवाला पाया पडायचे, ग्रस्तान तसं पडावं, बायको संग नाही बायाचं पडायचंय. तर मग देवाला एक हात लावायचा उजवा, डावा हात या हाताला लावायचा. लक्षात आलं का? बोलले नाही काय बोल तुम्हाला नाही खरं की हे आता ह्या बोलायचं याचा डावा हात लावायचा आणि दर्शन देवाचे घ्यायचं. म्हणजे मी ग्रस्त आहे ना तिच्याबद्दल हे डावा हात, डावा कोणाच आहे? पत्नीच आहे, म्हणून हात लावायचा आणि पाया पडायचा. असं जर वागत गेला ते झाला धर्म तिला दिला. काय दिला? धर्म दिला. ती म्हणजे मला 2 रुपये देवाला व्हायला द्या, ती म्हणजे मला देवाला हे पोहा वाटायले किंवा एखादी कुठं पंगत करा वाटायली कर. धर्म दिलाय तिला, मग धर्मातल्या गोष्टी पुरवाव्या लागतील की नाही तुम्ही तिला? हा धर्म पुन्हा अर्थ पैसा हे जेवढी इस्टेट आहे तेवढी कोणाची अर्धी तिची नाही का? नाही. हा सरकारात भांडण धरलं तरी अर्धी होत नाही का तिला? तुम्ही दिलीच तिला धर्म, अर्थ दिलाय. अर्थ दोघाचा मिळून एकच आहे खरा तर अर्ध म्हणायचाच नाही. संपूर्ण जी इस्टेट आहे ती तिची बी अर्धी आपली अर्धी म्हणजे आपल्या दोघात आहे. आपल्या दोघात म्हणजे कोण आहे? नवरा बायकोच आहे. शास्त्र सांगायला ना अर्थ दिलाय तुम्ही तिला म्हणजे सर्व इस्टेट त्या नवऱ्याची कोणाची आहे? बायकोची आहे. धर्म झाला ते अर्थ झाला. आणि काम जे काम आहे ना ते इतर स्त्रियांना नाही द्यायचं, तिलाच काम दिलं. मोक्ष हातात नाही. मोक्ष आपल्या घरचा आहे का? आपल्याला मिळाला नाही तर तिला जाऊ कुठला? मग धर्म दिला, अर्थ दिला, काम दिला आणि मग धर्मेचे अर्थेचे कामेचे अन्यत्र नाती अशी शपथ घेतली. कोणाची कर? ब्राह्मण देत. आणि तिनं दिलं बायकोनं काया वाचा मन सर्व पतीस अर्थ. ब्राह्मणाच्या अग्नीच्या बरं काय देवाच्या साक्षी मी काया तरी म्हणजे शरीर अर्पण कोणाला केलं? नवऱ्याला. वाचा अर्पण कोणाला केली? वाचा नवऱ्याला. आणि मन अर्पण कोणाला केलं? नवऱ्याला. म्हणून शरीरानं सेवा कोणाची करायची? नवऱ्याची. आता त्या संबंधानं नवऱ्याच्या संबंधानं सासरा त्याची सेवा त्याच्यासाठी करायची. म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी कोणाची सेवा करायची? सासऱ्याची. नवऱ्याच्या संबंधानं आपल्या देराचे बी कपडे का त्यांचा भाऊ आहे ना, आपल्या मालकाचा भाऊ आहे. मग त्याच्या संबंधाने हे बरं हे सगळं त्याच्या संबंधाने. आता ते जर म्हणला काय माझ्या भावातून मी वाकडे त्याला बोलायचं नाही, तिला कसं बोलता येईल? परवानगी नसल्या नवऱ्याची. पण नवऱ्याची परवानगी असल्यावर देरा भाव्याचे कपडे बिपडे धुणं हे ते करणं जेव वाढणं करावं लागलं की नाही? त्याच्या अनुषंगाने हे सगळं करावं लागतं. पण काय पण शरीर कोणाला दिले सेवेला? नवऱ्याला दिले. आणि नवऱ्याच्या अनुषंगाने मग घरातल्या माणसाची सेवा असते ती असू दे. आता शरीर दिलं नवऱ्याच्या सेवेला. वाच्या स्तुती करायची तर वर्णन करायचं कोणाचं करायचं? नवऱ्याचंच करायचं. मग त्या वाचेनं नवऱ्याची निंदा करता येते का? करावी का? केलं तर पाप लागेल की नाही बाळू? म्हणून स्तुती करायची तर कोणाची करायची? बायकोनं नवऱ्याची. आणि मनानं चिंतन करायचंय तर कोणाचं करायचं? नवऱ्याचं. धर्मेचे अर्थेचे कामे ती दिलं तिनं त्यानं आणि हिनं दिलं काया वाचा मन. त्यांना 3 गोष्टी दिल्या, 3 गोष्टी दिल्या. हे उसनवारी येतं. आणि अशी शपथविधी घेतली आणि असा ग्रस्त आश्रम बिचाऱ्यानं कडीला नेला तर तो असा ग्रस्त माणूस स्वर्गाला जातो. कुठं जातो? त्याला कुठं जायची गरज नाही. एका पायावर राहून तप करणं, कुठं डोंगरावर जाणं काय नाही. नळगती सायाचं जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. असा वागत गेला तर याच्याहून जर बेकार वागला
मग ही रेखा संत मागे पाणी नीती एक चूल दासीचा आंघोळी ठेवी पाणी. काय बोलावं म्हणजे आता संत महात्मे घरला आले, हा घोटभर पाणी त्याला देणं आणि दासीला आंघोळीला पाणी खायले बकीटभर, त्याला लाज कशी वाटत. दासी तुकाराम महाराज म्हणले अरे ती ओम बर काय मुरळी दासी बर काय मुरळी दासी ती जगाची ओंगळी, ती तुझं सोहळी झाली कैसी. जगाची ओंगळी ती मुरळी आहे, ती दासी आहे आणि ती सोहळी तुला कशी वाटली, तुला लाज कशी वाटणार. तुकाराम महाराजांना अभंगात खूप निषेध केलाय. दुसऱ्या अभंगामध्ये सुद्धा या दासीचा चांगली नसती ती आणि तिच्या तुनाली लागला. बरं तिचा काय भरोसा आहे. अरे ती पैसे त्यापाशी तो मांस आहे त्या अंगावर तर वरती राहते, ती कवर तुझ्यावर प्रेम करणारी तुला कळणं झाले. हे तुझं सगळं पाडा उतरला म्हणजे ती तिला काय हे मेला तर दुसरा दासी दासी आहे तिच्यामध्ये कशाला तू लागला असं म्हणायचे तुकोबारायला. हो लक्षात ठेवा सर्वात ग्रस्त आश्रम श्रेष्ठ आहे बरं. मला वाटते संन्यासाचं सर्टिफिकेट ग्रस्ताला मिळते. तसा वागला तुम्ही म्हणजे तुम्ही काय म्हणले बाबा ग्रस्त आश्रम कव्हर करायचा 25 ते 50 25 ते 50. आता ग्रस्त आश्रमात आधी वर्णन सांगतो. पहिला 25 वर्ष टप्पा आहे ना, त्याच्यात ब्रह्मचर्य धर्म खोकावे अक्षर फक्त वेद अध्ययन करावं आणि शास्त्र शिकावे. वेद आणि शास्त्र दोन डोळे, त्याचंच नाव आहे उपनयन आहे ना. उपनयन नयन नाम डोळे, उपनाम उप मुख्य डोळे हे आणि उपनयन वेदशास्त्र. मग मौनी बंधन ज्या दिवशी केलं तिथून पुढे त्याला 2 डोळे येतात त्या पोळाला. हे जाणून आलं मग वेद शास्त्र शिकण्याचा अधिकारी झाला. आणि वेद शास्त्र शिकले की वेदाचा 1 डोळा आणि शास्त्राचा 1 डोळा. आता उपनयन संस्कार झाल्यावर त्याला 2 डोळे आले. लक्षात आलं. मग ब्रह्मचर्य आश्रमात 25 वर्ष अक्षर घोकायचे. अक्षर घोकायचे म्हणजे वेदशास्त्र शिकायचे, वेदाचं अध्ययन शास्त्राचं अध्ययन आणि ते मुखपाठ भोकमपट्टी करायची. आणि तिथून पुढे 25 संपल्यावर मग गृहस्थ आश्रम स्वीकारायचा. अशा आता मग सांगितल्याच्या पद्धतीनं द्वेष होत असेल ते तिघं साक्षी ठेवून गृहस्थ आश्रम स्वीकारायचा. ते बी गुरुच्या आज्ञेनं. गुरुकुलात राहिल्यावर गुरुला विचारायचं मला गृहस्थ आश्रम स्वीकारू का. आणि आता का म्हणल्यावर गुरु स्पष्ट म्हणतात 100% स्वीकार. जो महाराजाला कोणी जर विचारलं नाही महाराज मी लग्न करू का तसंच राहू तर ते म्हणत होते की मी जरी म्हणलो याला तसंच राहायचे राहू शकत मला घोटाळा करून बसत. म्हणून ते म्हणायचे बेशक लग्न 16ने तू लग्न. कारण काय न करणारा विचारितच नाही, न करणारा विचारित नाही. उलट गुरुला मला वाटतंय वय झाला तर तुझं अभ्यास केला लग्न कर. ते म्हणते नाही मला करायचं मी करणारच नाही असा निश्चय त्याचा असतो. म्हणून असा विचारित नाही. आणि जे विचारताय त्या अर्थी त्याचं मन दुय्यम आणि दुय्यम मताचा घसरल्याशिवाय राहत नाही. मग म्हणून त्याला तसं सांगत होते. आणि मग दांडेकर मामाला बंकट स्वामीला मारुती बुवाला लक्ष्मण बुवाला लग्न केलंच नाही त्या चौघांना. दांडेकर मामाला केव्हा लग्न केलं. प्रोफेसर होते शुद्ध ब्रह्मचारी. बरं बंकट स्वामी निपुण होते शुद्ध ब्रह्मचारी. मग लग्नच नाही केलं. जसे गुरु होते ब्रह्मचारी तसेच ते चौघजण राहिले विचारी निष्कलंक राहिले. कुठं कलंक लावून घेतला नाही त्या चौघांना. मग असे शुद्ध होते. आता ते झाला नैष्ठिक ब्रह्मचारी. पण गुरु घरी 25 वर्ष राहिला आणि गुरुना आज्ञा दिली लग्न कर. मग आता झाला उपकुर्वान. आता कोण झाला ते उपकुर्वान ब्रह्मचारी. मग त्यानं लग्न केलं. लग्न केल्यावर गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर त्या गृहस्थाश्रमात असा असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे. स्वानंद सदन सुतास्य सुदेव कांता मृदुभाषी सन्मित्र सदनम सो यौषिती रतिश्च आज्ञापराशिव अतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. किती गोष्टी बघा त्या. आता याचं स्पष्टीकरण करायला उद्या करू, आज टाइम नाही करू, आज 5 मिनिटं. गृहस्थाश्रमाचा भाई बनवा कसा पाहिजे. आनंद सदन सतत आपल्या घरात आनंद असला पाहिजे. काय असला पाहिजे
आनंद घरात आनंद असावं करायचं लेकरं बाळ बायको हे ते असा असा आनंद घरात होय सदा आनंदी जाऊ हा? काय सदा आनंदी जाऊ दो जगदंबा नाही तिची पूजा आहे ग्रस्ताला सगळं सांगितले हो हे ग्रस्ताला हे सगळ्याच गोष्टी येतात लग्नात गणपतीचं पहिलं पूजन अमुक जगदंबा कुलस्वामिनी हे त्या गोष्टी सगळ्या कुलदैवत अमुकन ढमुकन जोपर्यंत तुम्ही ग्रस्त आहेत का तोपर्यंत ह्या क्रिया ग्रस्तासारख्या करा कृष्णाला केल्या की हो कृष्णाला केल्या नाही सगळं लग्नात केलं कृष्णानं सुद्धा बाबा म्हणले ना तोही मी उगला कर्मी वरते तोही मी उगला मी कर्मात वागलो पांडवाच्या यज्ञात म्हणले होते ना नवरा बायको ना गंगेचं पाणी आणा ते ऋत्वी तिथले आचार्य ब्राह्मण होते ते व्यासासारखे मोठी मोठी महान तत्व व्यक्ती मग अशा जोड्या जाऊ द्या इतक्या 51 कायला पाणी आणायला घागरीनं मग त्या जोड्या त्यापैकी कृष्ण रुक्मिणी जोडी कृष्ण आणि गेली पाप घागर घेऊन पाणी आणायला मग ग्रस्तासारखं वागला की नाही बुवा नाही वागला ग्रस्तान आपल्या घरामध्ये आनंद असला पाहिजे पहिली कलम स्वानंद सदन आणि सुताश्च शुद्धी मुलं आपले गोड बोलणारे असले वागण्यात गोड असले अमृतासारखे पोरं असले पाहिजे पोराला म्हणल्याबरोबर अरे बाळू जी हे करा आव बाई आव माझ्या पुत्राला द्या आव म्हणते आघाडी बोलते काय गावडे म्हणा कारण हे घर टाकून चांगला आहे होय वाढू हे चांगलं आहे का बायको एकड पोरग एक सून एकड काय करत धन्यवाद ग्रस्ताश्रमाला घ्यायचा असल्यावर घ्यायला हे असं पाहिजे म्हणाले सगळ्या घरात काय असलं पाहिजे आनंद वर्ग ऐकण्यात असलं पाहिजे गोड बोलणार असलं पाहिजे आपल्याला गोड माईला गोड त्याच्या बायकोला गोड आणि आलेल्या पाहुण्याला बी गोड नुसतं म्हणताल तुम्ही बापाला गोड बोलतोय तिकडे भांडण करते नसलं तरी काही कामाचं ते विचित्र बोलणं नाही कामाचं ग्रस्त आश्रमाचं वर्णन आहे महाराज आणि असा ग्रस्त आश्रम चांगला आहे पण इथं दासीच आंघोळी ठेवी पाणी या मग या माणसापेक्षा हे लय बेकार या माणसापेक्षा म्हणजे स्वतःच्या बायकोची संसार करणारा माणूस मुमुक्षूच्या अपेक्षेनं थर्ड क्लास आहे मुमुक्षूच्या अपेक्षेनं थर्ड क्लास आहे पण ह्या पामराच्या अपेक्षेनं फर्स्ट क्लास आहे लक्षात आलं की नाही बोलायला कळायला तुम्हाला मी बोललेलं त्या वरल्या मुमुक्षूच्या अपेक्षेनं हे कसं आहे थर्ड क्लास कोणता विषय पण हे पामर रानरंडी करणारा पामर या रानरंडी करणाऱ्यापेक्षा स्वतःच्या बायकोशी संसार करणारा माणूस फर्स्ट क्लास बरोबर आहे ना मग आज किंमत कोणाला आली तुम्हाला आली आज किंमत तुम्हाला आली हो नाही आली आपलं काय चाललंय तुम्ही आठवण करावर काय ग्रस्त आचरण कसा असावा हे ध्यानात राहू द्या हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला स्वर्ग मिळते असं वागल्यावर या तत्वात वागल्यावर घरात राहून बायका लेकरात राहून कुठं न जाता तुम्हाला स्वर्गाची जागा मिळते बरं का बाळू आज लिहिले का आव उद्या बघा स्वानंद आणि मग ह्या पामराचा निषेध केला ह्याच्या अपेक्षेनं विषयी श्रेष्ठ आहे विषयी खूप चांगला